सुरगाणा तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेक गावांना जोडणारे प्रमुख रस्ते खड्डेमय झाले। काही ठिकाणी तर रस्त्यांची फरशी उखडली असून डांबर पूर्णपणे वाहून गेले। त्यामुळे वाहनधारकांसह शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या किंवा नुकत्याच पूर्ण झालेल्या रस्ते कामांबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। कामांमध्ये टक्केवारी घेतली जात असल्यानेच निकृष्ट दर्जाची कामे होत आहे असा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। अनेक रस्ते काही महिन्यातच रखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। काही भागात मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय। रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून दुचाकीस्वार वारंवार घसरून जखमी होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत। स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडून कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच रस्ते कामांची तांत्रिक तपासणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी ही मागणी जोर धरत आहे। कागदावर विकास आणि प्रत्यक्षात खड्डे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, सुरगाणा।